षटकांच्या आज आपण मॅच पाहतोय। आज मेगा फायनल्सचा दिवस आहे आणि आपल्या गावचे कोणी प्रतिष्ठित नागरिक कोणी आले असेल तर त्यांना मी विनंती करेन की आपण ही स्पर्धा आपल्या मानाची आहे, ही स्पर्धा आपल्या सन्मानाची आहे, त्यामुळे आपण या व्यासपीठावरती सगळ्यांनी यायचं आहे। वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। गावच्या सगळ्या प्रतिष्ठित नागरिकांना मी विनंती करेन की मनामध्ये कोणत्याच प्रकारचा संकोच न ठेवताना आपली हक्काची स्पर्धा आहे, आपण या व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। पॉवर ट्रॉफी 2025 आपण पाहतोय आयोजित पॉवर स्पोर्ट शेलार आणि आम्ही शेलारकर यांच्या विद्यमान आयोजनाने स्पर्धा पाहायला मिळते आणि 4 दिवसांची फॉर्मॅट असलेली स्पर्धा ज्यामध्ये आजचा चौथा दिवस आहे। चला आता स्टार्ट करा मॅच। किरण मडवी स्ट्रायकर एंड वरती, वैभव सांबरे, किरण वैभवची जोडी आपल्याला पाहायला मिळाली। मध्यंतराने ही जोडी आपण जर बघितलं गेली तर रेग्युलर आपण यांना पाहतो ओपनिंग करताना, पण मध्यंतराने वैभवला मिडल ऑर्डर्समध्ये प्रमोट केलं होतं, पण आता सध्या पुन्हा एकदा संघाच्या रिक्वायरमेंटनुसार वैभव सांबरे खेळतोय आणि पुन्हा एकदा वैभवला आणलं गेलंय स्ट्रायकिंगसाठी। धावा फळकावरती चला मॅच कडे वळत आहोत। षटक क्रमांक पहिलं मुकुल शेलार। पहिलाच बॉल हवेत खेळलेत, ऑन साइडला बॉल बॅकवर्ड बॉल लाईनचा बाहेर निघून जातोय, सीमा रेषा बाहेर। पहिला बॉल वरती पहिला षटकार। किरण मडवीचा एक धमाकेदार फटका आपण पाहिला होता आणि षटकाराने 600च्या स्ट्राइक रेटने आपलं स्वतःचं खातं उघडलं। ऑफ समच्या बाहेर वाईड ओव्हर करायचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा, नो बॉल आणि आउट ऑफ द पिच हा नो बॉल पाहायला मिळाला। ऍक्शन रिप्ले आपण मध्ये पाहतोय, हा पहा टीव्ही स्क्रीन समोर, खूप जास्त दूर चेंडू हाताळला। इंटेन्शन मुकुलचं होतं की ऑफ सम वाईड ओव्हर करावं, पण खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला आणि त्याच्यामुळे की काय धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला। टोटल 7 आकड्यावरती येणारा पुढचा चेंडू जो आहे तो फ्री हिटचा असणार आहे। किरणचा जर विचार केला तर इंज्युअर आहेत आणि तरी देखील मैदानामध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय, दुखापतग्रस्त आहेत, पण आपल्या संघासाठी खेळतात आणि गरजेचं आहे। आणि ग्रामीण क्रिकेट आपण याच्यासाठीच ओळखलं जातंय, ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळाडू खूप चिवट असतात। 7 धावा तर फळकावरती, पहिल्या चेंडूवरती 6 षटकार आला होता, तदनंतर आउट ऑफ द पिच नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या मदतीनं धावा फळकावरती 7 आहेत, त्यामुळे येणारा पुढचा चेंडू जो आहे वाईड बॉल। पंचांचा डिसिजन आहे तो चेंज झालाय, नो बॉल नव्हे, हा वाईड बॉल आहे। अतिरिक्त धाव मिळेल, फक्त चेंजेस एवढेच झाले की फ्रीटचा बॉल नसेल पुढचा। शफल केला होता, खेळायचा प्रयत्न केला, पुन्हा एक डाऊन साइडला मोठा फटका मारायचा होता किरणच्या मदतीनं, पण बॅटवरती नाही घेऊ शकले। चेंडूच्या मेरिट पर्यंत तर पोहोचले होते किरण मडवी, पण बॅटवरती संपर्क नाही करू शकले आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली। नेक्स्ट मॅच तुम्हाला NR बोरपाडाच्या विपक्षामध्ये जयनुमान खुनी हे 2 संघ लढताना दिसतील आणि दोन्ही संघांना विनंती करेन की पहिल्या इनिंगच्या समाप्ती अगोदर तुम्ही नाणेफेकीच्या कक्षामध्ये हजर राहायचं। पुन्हा एकदा यावर थोडासा लो राहिलाय बॉल, पायावरती आदळला, बॅटची कडा आहे की काय पाहावं लागेल, पण लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने निघून चाललाय, लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा, आलाय चौकार। मध्ये चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 11 आकड्यावरती मुकुल शेलार गोलंदाजी करतात। एक षटकार आला होता, एक वाईड बॉल आला, एक डॉट आला आणि मग चौकार पाहायला मिळाला। नेक्स्ट बॉल हवेत खेळलेत, बॅटचं रडार मध्ये आहे, अगदी समोर टाकला होता
आणि किरणच्या रडारमध्ये चेंडू जर मिळाला तर मग त्याचे रिझल्ट हेच पाहायला मिळतात आणि तेच पाहायला मिळालं. बॉल सरळ फेकलाय सीमा रेषा बाहेर. किरणच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा धमाका. रिप्ले आपण पाहूयात. हा पहा ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर आपला. मुकुल चेंडू क्रमांक 5वा घेऊन तयार झाला होता. ओव्हर पिच बॉल आणि लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. सुपर फटका खूप चांगल्या पद्धतीने बॅट फ्लो खूप चांगला होता आणि त्यानंतर मिड विकेट बॉन्ड लाईनचा बाहेर. लेफ्ट हँडेड बॅटरला त्याची ऑन साइड जी आहे या मैदानावरती ती छोटी आहे आणि या गोष्टीची चर्चा आपण कालपासून खूप केली आहे. त्यामुळे इकडे बेनिफिट होतात डावकुरात असा बॅटरला आणि त्याच्यामुळे पहा मोठा फटका पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती टोटल जोडला गेला. किरणने बनवले 4 मध्ये 12 आणि धावा टोटल फळकावरती 17 आहेत. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आलेला आणि एक वाईट चेंडू आलेला. 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आहेत आणि 17 धावा टोटल फळकावरती पाहायला मिळतात. एक चांगला स्टार्ट मिळाला. 3 षटकांची आपण मॅच पाहतो त्यामुळे 3 षटकांमध्ये जर बघितलं गेलं तर मिनिमम 40-45चा विचार खास करून या खेळपट्टीवरती मी 45 नक्कीच म्हणेन. कारण की या खेळपट्टीवरती भरभरून धावा बनतात आणि त्या इंटेन्शनने खेळताना सुरुवातीला एक चांगला स्टार्ट मिळाला असं म्हणावं लागेल. विदाऊट लॉस ज्यामध्ये 4ही चेंडू किरणने फेस करताना 17 धावा फळकावरती जोडलात. दुखापतग्रस्त आहे तरी पण देखील खेळतोय चांगला. बोला तयार. मोठा फटका खेळायचा होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 18 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मुकुल थोडेसे महागडे ठरतात 5 चेंडूमध्ये. 2 मोठे फटके आलेत. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये चुकी घडली. तिकडे चौकार आला. एक सिंगल आली. एक डॉट बॉल पाहिला होता नक्कीच. आणि आता शेवटचा अंतिम चेंडू फेस करण्याकरिता वैभव सांबरेला पाहतो स्ट्रायकर एंडवर. नेक्स्ट मॅच तुम्हाला NR बोरपाडा संघ खेळताना दिसेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये जनमान खोणी या 2 संघांना आपण पाहणार आहोत लढताना. गोलंदाज यार ओलवा फुल टॉस होता. हलक्या गतीने खेळले गेलेत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फेकी करेपर्यंत धाव फळकावरती धाव बनवली जाईल 1 आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं समाप्त होतं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 19 विदाऊट लॉस 19 धावा पाहायला मिळतात. हॅलो एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 19 आकड्यावरती. चांगला स्टार्ट मिळालाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. किरणने बनवल्या 5 चेंडूमध्ये 13 धावा आणि वैभव सांबरेच्या बातमधनं 100चा स्ट्राईक रेट मेंटेन करताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. खोणी संघाचं देखील शुभागमन झालं आणि NR बोरपाडा संघाचे कर्णधार देखील आपल्यापर्यंत पोहोचलेत. वेलकम. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळाल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि बॉल सरळ निघून गेले प्रेक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा थांबवल्या गेल्यात 19 आकड्यावरती. बघा पहिल्या षटकामध्ये धावा वेगाने आल्यात पण आता इथून कमबॅक करून दाखवावं लागेल आणि आकाशला गोलंदाजीवरती आणलाय. विकेट मी म्हणेन विकेट मिळालं तर मग धावांचा आलेख जो आहे तो थांबवता येईल. बॅटची औठ द्यायची होती. डेफिनेटली बॅटची एज लागली होती तिकडे पण तदनंतर यष्टीरक्षक चुकी घडली. अपॉर्च्युनिटी होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आणि हलकी एज नव्हती फार मोठी एज होती असं म्हणावं लागेल. हा पहा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लेट कट खेळायचा होता. खूप मोठी एज होती. क्लिअर दिसत होतं आणि पण यष्टीरक्षकाने कॅच ड्रॉप केली आहे तिकडे पण डॉट बॉल आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे बॉल आणि डीप बंद क्षेत्ररक्षक तिकडे
फेकी करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 20 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या. या षटकातील पहिले 2 चेंडू डॉट पाहिले आणि तिसऱ्या चेंडूवरती अखेर एक सिंगल पाहायला मिळाली आणि 19 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. सॉरी 20 धावा फळकावर. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसऱ्या डावाला आपण यानंतर सुरुवात करणार आहोत. दुसरं सत्र चालू होणार आहे जिथे पहिलीच मॅच येणार बोरपाडा आणि विपक्षामध्ये तुम्हाला लढताना जर्मन खूण. एक चांगली मॅच नक्कीच रंगताना दिसेल या दोन्ही संघांमध्ये, कारण की मागच्याच आठवड्यामध्ये जर पाहिलं गेलं तर एनआर बोरपाडा संघाने फायनलिस्ट ठरले होते, ज्यामध्ये विवेकचा खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालेला. ओ मोठा फटका येतोय पुन्हा एकदा. बिग ब्लो. बॉल निघून जाईल सीमा रेषा बाहेर. षटकार. जे सध्या किरण बॅटच फिरवतोय आणि षटकारच दाखवतोय आणि त्याच्या मदतीने धावा फळकावरती 26 जोडला गेलात. 19 वरती वैयक्तिक खेळतोय अवघ्या 6 चेंडूमध्ये. आणखी एक अजून एक धमाका पाहायला मिळतोय. हा देखील बॉल निघून जातो सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. किरण नावाचं वादळ आता मैदानामध्ये घुमघुमताय. बॅक टू बॅक लगातार 2 6. थँक्यू. दिस ऍक्शन चमचा खूप जास्त बाहेर शफल आणि वेट करत होते की मग गोलंदाजाने बॉलिंग अटॅक करावी बॉडी लेंथ वरती आणि मग मोठा फटका. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि जिथे संधी मिळाली किरणला पुढे टाकला होता. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. या खेळपट्टीवरती जितके तुम्ही पुढे चेंडू ऑप्शनच्या बाहेर लेंथ वरती टाकाल ना तेवढा बेनिफिट होऊ शकतं आणि तेच पाहायला मिळालं डॉट बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम मीत स्पोर्ट्स कव्वाड बी संघाच्या धावा फळकावरती आपण पाहतोय 32 आकड्यावरती. दरम्यान सन्माननीय आदरणीय हेमंतजी गुळवी साहेब अर्थात मुसाबाई, एक गोड व्यक्तिमत्व आणि सर्वांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व आणि सदैव सदैव युवांच्या सोबत राहणारं आणि युवांना पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय हेमंतजी गुळवी साहेब अर्थात मुसाबाई यांचा शुभागमन झालाय. वेलकम वेलकम वेलकम. पॉवर ट्रॉफी 2025 अर्थात पॉवर स्पोर्ट शेलार आणि आम्ही शेलारकर आयोजित पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष हार्दिक 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 स्वागत आहे. रॉयल इंडिया पण इथे पाहत आहोत स्क्रीन वरती साहेब अर्थात उत्साहबाई यांचं इथे शुभागमन झालंय. हे पहा एक गोड व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण सध्या त्यांना पाहत आहोत. काही देखील म्हटलं होतं नक्की जीवनामध्ये सगळं काही कमवणं माणसं कमवणं फार महत्वाचं असतं आणि आमच्या मुसाबाईने तेच सध्या केलंय. खूप सारे माणसं गमावलेत आणि आमच्या शिलाप नगरीवरती त्यांचं देखील खूप सारं प्रेम पाहायला मिळतंय. ज्यास त्यांचा मोहातला मोल वेळ काढून इथपर्यंत पोहोचलं. हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. धावसंख्या फळकावरती टोटल जण पोहोचला गेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16.00च्या अवरेजने 32 धावा आहेत. चांगली बॅटिंग केली आहे, ज्यामध्ये किरण मडवीच्या बॅटमधनं 8-25 आणि वैभवच्या बॅटमधनं 4 मध्ये 2 बनवल्यात आणि सध्या स्ट्रायकर एंड वरती वैभव सांबरे. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती गोलंदाज रोशन कडे आहे.
इकडे जर बघितलं गेलं तर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण चेक करूयात. फुल टॉस बॉल होता ऑफस्टंपच्या बाहेर. हलक्या गतीने खेळले, क्षेत्ररक्षक पाठीमागे फेकी केली शॉट थर्डमॅन कडनं आणि त्यानंतर रनआउट कोण झाले तर किरण मडवी माघारी परतले गेलेत. आणि धक्का क्रमांक 33 आकड्यावरती पहिला बसताना रोशनला सफलता मिळाली. रनआउटच्या माध्यमातून विकेट आला, पण विकेट आला रोशनच्या गोलंदाजीवरती. आणि आता नवीन बॅटर योगेश कोकणे. कदाचित हा मैदान आणि योगेश कोकणेची ती बॅटिंग कोणी विसरू शकत नाही. अगदी मागच्या 2 ते 3 आठवड्यापूर्वीच या मैदानावरती मेगा फायनलची मॅच चालू असताना दुसऱ्या बाजूने बोरपाडाचे यंगस्टर्स खेळताना दिसत होते आणि मॅच रंगली होती. खरं तर खूप रंगली होती. भरभरून पैसा वसूल मॅच पाहायला मिळालेली आणि एक चेंडू 6ची गरज असताना योगेश कोकणेचा तो गोल्डन सिक्स अगदी मेगा फायनल मध्ये पाहिला होता. आणि तेव्हा म्हटलं होतं की योगेश कुकणेचा फॉर्म रिटर्न आलाय आणि आता सध्या योगेश कुकणे मैदानामध्ये दाखल झालेत. क्रमांक 3 वरती आलेत. टॉप ऑर्डरच्या बॅटर मध्ये सध्या योगेशचा समाविष्ट आपण पाहतोय. धावा फळकावरती आपण जर बघितला गेला तर 33 आहेत. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक बॉल तयार. योगेशसाठी हा बॉल एक कटर होता. बाहेर निघाला टप्पा पडल्यानंतर आणि त्यानंतर पंच गणेश पाटील सरांचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती 1 ने वाढती. झोन पोस्टच्या 34 आकड्यावर 4-22च्या स्वरूपामध्ये धावा दिल्यात. लेग 22च्या स्वरूपामध्ये 1 आणि 2 वाईड पाहिलेत आतापर्यंत. समोर टाकला होता ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर बेस्ट पर्याय. मी आधी देखील उल्लेख केला होता की तुम्ही पुढे जर चेंडू टाकत असाल तर ऑफस्टंपच्या बाहेर एक चांगला पर्याय असू शकतो आणि तेच पाहायला मिळालं. हा ऍक्शन रिप्ले आपण पहा. अगदी लाईनचा जवळ पडला बॉल. सुपर गोलंदाजी, सुपर नियंत्रणबद्ध गोलंदाजी दिसते रोशनच्या माध्यमातून. 34 धावा, 2 चेंडूंचा समाप्ती झाली. तिसरा बॉल पुन्हा एकदा पण यावेळेस सोड बाहेर निघले. आणखी जास्त ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता योगेशचा, पण खूप जास्त बाहेर चेंडू होता आणि म्हणूनच की काय पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. यस, डेफिनेटली खूप जास्त बाहेर चेंडू. बोला तयार. आणखी एक खरा बॉल. जर पाहिलं गेलं तर मी रोशनच्या गोलंदाजीवरती म्हणेन की फुल लेन्सचे चेंडू हाताळतोय. लेन्स चांगली आहे पण लाईन जी आहे ती सुधारावी लागेल. थोडं आतमध्ये लाईनला आणलं चेंडू तर कदाचित चांगली गोलंदाजी पडू शकते. लेंथ तर प्रॉपर आहे. पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय, क्रीज मध्ये टाकतोय, पण लाईन मध्ये थोडासा सुधार करावा लागेल. यस, डेफिनेटली या पद्धतीने. पण इथे बॅकहँडचा वापर करताना बॉल ड्राईव्ह केला जातोय. निघून जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. योगेशच्या बॅटमधनं धमाकेदार षटकार. बघा आमच्या ब्लॅक स्क्रीन जी आहे त्याचा पाठीमागे एंट्री गेट आहे. तिकडे ज्यांच्या गाड्या लागल्या असतील मी सर्वांना विनंती करेन की प्लीज त्या गाड्या बाजूला घ्यायच्यात, कारण की आमचे मान्यवरांच्या ज्या पाहुण्यांच्या गाड्या येतात त्यांना अडथळे व्यक्त होतात. फुल टॉस आहे आणि आणखी एक बॉल निघून जाईल योगेशच्या बॅटकडनं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिकडे विकेट क्रमांक 2. षटकार आहे की काय, पण मी पण असं ट्विस्ट टाकलं आणि कमबॅक केलं. बॉल हातामध्ये जाऊन चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर विकेट क्रमांक 2 मैदानाचा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला 42 आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या मजाक मस्करीच्या गोष्टी चालू आहेत आणि थोडीशी एन्जॉयमेंट देखील असली पाहिजे. तेजस झोबी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. राणू तेजस झोबी. सध्या त्याची देखील व्हिडिओ ती व्हायरल होती आहे. राणू चौकार. बोलत यार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. हा बॉल टिकून जातो आता सीमा रेषाकडे. विशालच्या बॅटमधनं आलाय. पहिला सेंडू वरती 404 स्ट्राईक रनने चौकार
आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 46. धीजे 5 चेंडूंचा समाप्तीनंतर 46 धावा आहेत. टीम खोणी संघाचे कर्णधार तयार राहायचं. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. बॅकहँडचा वापर करताना चेंडूला फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि कव्हर्सला बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार आणि 2 चौकारांच्या मदतीने धावा फळकावरती 50 आणि विजयासाठी 51 धावांचं आव्हान आहे. जाऊयात नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे टॉस करूयात आणि लगेचच मॅच करूयात तिकडे. दोन्ही संघांचे कर्णधार जोडले गेलेत. विवेक शेळके आहेत आणि कुणाल आहेत कोणी संघाकडनं. हार्दिक स्वागत आहे आपलं आणि आपले मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. सर्वप्रथम तर नाण्याची ओळख एका बाजूने पॉवर ट्रॉफी 2025 पॉवर ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूने आमिष शेलारकर खोणी संघ आणि त्या बाजूने कवाड संघ पाहायला मिळतोय. आणि एक गोड व्यक्तिमत्व आहेत मंचाबाई यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करत आहोत. पॉवर शेलार अशी कॉलिंग आणि आम्ही शेलारकर पाहायला मिळते. अर्थात नाणेफेकीचं कौल जिंकलंय. शुभेच्छा देत आहेत आणि वळतायत व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. विवेक शेळकेकडे जाऊयात. विवेक काय म्हणशील, मागच्या आठवड्यामध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. मेगा फायनलची ती मॅच आणि ॲज अ कॅप्टन म्हणून तुझ्याकडनं देखील परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळालेला. त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल आणि आता नाणेफेकीचं कौल जिंकलेस सो काय डिसिजन असणार आहे? मागच्या काही टुर्नामेंट्स आम्ही जिंकतो याचा पूर्ण श्रेय मी टीमला देईन, कारण आमची टीम स्पिरिट सध्या चांगली आहे, युनिटी झाली आहे, त्यामुळे चांगलं वाटतं आणि टॉस जिंकून फिल्डिंग करू. बॅटिंग खूप चांगली राहते तुमची. आता सध्या बॅटिंग ऑर्डर्समध्ये खूप चांगले सुधार केलेत आणि गोलंदाजी तर खूप चांगली झाली आहे, जिथून गोलंदाज तुमच्यामध्ये कमबॅक करताना आपण पाहिलं प्रणयला. त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल आणि आता सध्या क्षेत्ररक्षण तुम्ही डिसाईड केलंय सो समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखाल? समोरच्या संघाला कमीत कमी धावणार रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि आज प्रणय दिसेल की इन ॲक्शन? नक्कीच प्रणय आणि विवेक. ओके, जाऊयात आपण कुणालकडे. कुणाल काय म्हणशील, दक्षत शिंगोळेची अनुपस्थिती किंवा दक्षतची कमी संघाला खूप जास्त भासते मागच्या काही स्पर्धेंपासून आपण पाहिलंय, पण सध्या या मॅचमध्ये दक्षत इन ॲक्शन दिसेल की नाही ते पुढची गोष्ट. पण जरी नसेल तरी पण बॅटिंग करताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि दक्षतची जागा तू पुरेपूर भरून काढली आहेस. सध्यानंतर योगेशची बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळते, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? चांगलाच खेळतात टीम आणि दक्षतची कमी तर आहे आमच्या टीममध्ये. गोलंदाजीवरती कुठेतरी संघ स्ट्रगल करताना दिसतोय, कारण की गोलंदाजी जशी हवी तशी बॅटिंग तर होती पण गोलंदाजी नाही होत. पण आता या मॅचकडनं कोणाकडनं जास्त अपेक्षा ठेवशील? सगळे प्लेअरकडून. नक्कीच शुभेच्छा देऊयात आपण कुणालला आणि विवेकला देखील बेस्ट ऑफ लक देऊयात आणि लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया जिथे नाणेफेकीचं कौल जिंकलं टीम NR बोरपाडा संघाने आणि सर्वप्रथम तर डिसाईड केले गोलंदाजी इन्व्हाइट केलं जाईल बॅटिंगसाठी. थँक्यू. परंतु क्रिकेटचा असा एक खेळ आहे की कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. अनिश्चितीने भरलेला खेळ आहे, जणू काय पाण्याचा बुडबुडा, कधी फुगेल आणि कधी फुटेल हे सांगू शकत नाहीये. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स आपण आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्मान शाही सन्मान करत आहोत. आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव आणि लहानपणापासून आपल्याला 3 गोष्टी नक्की शिकवल्या जातात, मातृदेव भव, पितृदेव भव आणि अतिथी देव भव. आणि आपण हा तिसरा रूल जो आहे तो आपल्या व्यासपीठावरनं कंप्लीट करत आहोत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित एक गोड व्यक्तिमत्व, उद्योजक, सन्मान्य आदरणीय हेमंतजी गुळवी साहेब मुसाबाई यांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करूयात. आणि आपण पाहत आहोत हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करताना संघाचे करता धरता पॉवर स्पोर्ट्स संघाचे संदीप जिगरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करत आहोत. सन्माननीय आदरणीय हेमंतजी गुळवी साहेब अर्थात मुसाबाई यांचा आपण हा शाही सन्मान पाहत आहोत. राजेशजी चाळके साहेब समाजसेवक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सन्माननीय आदरणीय राजेशजी चाळके साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत.
तदनंतर सन्माननीय दीपकजी भोईर साहेब तंटामुक्ती अध्यक्ष शेलार यांचा देखील आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत आणि संदीप दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. तदनंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय शिवानंदजी पाटील साहेब समाजसेवक हे देखील उपस्थित आहेत आणि शिवानंदजी पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान इकडनं कंप्लीट करत आहोत. थँक्यू सो मच. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर अप्रतिम चेंडूला कलेक्ट केलं पाहायला मिळालं. असं काही क्षण वाटलं होतं की चेंडू सीमापार जाईल, परंतु अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर हटवली नाहीये. आपण पाहिलं तर या चेंडूवरती घेतले जातात 2 धावा. एकंदरीत आपण पाहतोय धावसंख्येला मिळतोय 11 धावांवरती धावफलक सजला जातोय. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त होतोय. आपण पाहिलं तर 51 धावांचं टार्गेट आहे आणि त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला प्रति ओव्हर मागे 17ची सरासरी राखणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या चेंडूवरती जिथं विकेट प्राप्त केला गेला त्यामुळे कुठेतरी दबाव प्राप्त झाला आणि आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 11 धावा. आता मात्र 40 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी, म्हणजेच प्रति ओव्हर मागे 20 धावांची गरज आहे. धावा बनवणे अशक्य नाही आहे, परंतु अशक्याला शक्य करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, तुम्हाला संघर्ष करावा लागेल, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चौफेर फटकेबाजी करावी लागेल, जास्तीत जास्त चेंडूला तुम्हाला हवाई सफर करावा लागेल, तेव्हा कुठेतरी या मॅचमध्ये तुम्ही वापस येऊ शकता. पाहूया अतुल येतो नवीन गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 अर्थात आपण पाहायला गेले तर अतुल यांच्या माध्यमातून हा षटक खूप महत्त्वाचा आहे. इथे जर कमी धावा आल्या तर निश्चितच शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळेल, खास करून पुन्हा 6 संघ. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे मित्र. आपल्याकडे वेळे अभावी आपण 4 षटकांच्या सामने 3 षटकार जे खेळत आहोत तर ते अजून कमी व्हावा म्हणून सर्वांनी मात्र वेळेचं भान ठेवायचं आहे. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज टर्न होतं गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस पाहिले तर समोर ठेवला होता चेंडूला, परंतु सेफल झाले होते, पूर्णपणे क्रॉस होता आलं नाहीये आणि चेंडू मात्र आपण जर पाहिला तर हवं तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये घेताही आला नाहीये, परंतु एक धावी रोखता आली नाहीये. एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रति षटकामागे तुम्हाला 3 मोठे फटके खेळायचे 6 चेंडूंमागे, तेव्हा कुठेतरी मॅचमध्ये वापस येऊ शकतोय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय अतुल. आता मात्र उडवला हेलिकॉप्टर, पूर्णपणे टायमिंग आणि ताकद झोकता आली नाहीये. क्षेत्ररक्षक घेतो त्याच्या खाली, कुठल्या प्रकारची चुकी नाहीये आणि फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले आपण पाहतोय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मुसा भाई. खरोखरच युवकांच्या गळ्यातील ताईत म्हटले तर वावगं ठरणार नाही आहे. लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखा असावा, परंतु सोना फक्त तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता, सोना फक्त तुम्ही हातामध्ये घालू शकता, सोना फक्त तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता, परंतु मी तर म्हणेन माणसानं परिसर सारखं असावं. परीस जिथं जाईल तिथं सोनं बनवतोय, असा सोना सम व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर मुसा भाई आणि ते आमच्यापासून इथं रजा घेत असताना पाहायला मिळत आहे. या स्पर्धेवरती या आयोजनावरती प्रेम इथपर त्यांना खेचून आणलं आणि या स्पर्धेला आपल्या जीवनातील वेळ काढून भेट दिलं, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतोय आणि सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांचं प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं नेहमीच म्हटलं जातं. अतिशय प्रेमळ माणसं आपण पाहतो या 4 दिवसातून या स्पर्धेला भेट देण्यासाठी पाहायला मिळत आहेत. पॉवर स्पोर्ट्स सेलार अमित सेलारकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली पॉवर ट्रॉफी 2025 हे महासंग्राम पाहायला मिळतोय. क्रिकेट रंग पॉवर सेलार के संघ आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु इथं मात्र आपण पाहिलं शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. एकच धाव
घेतली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाहीये. पल्ला खूप लांबचा आहे. तुम्हाला हवाई सफर करावा लागेल. जेवढे चेंडू तुम्ही सीमारेषे बाहेर फेकून द्याल तेवढं तुम्ही मॅचमध्ये बनून राहाल. परंतु इथं मात्र जर पाहायला गेले तर गोलंदाजी प्रशंसा करावी लागेल. अचूक टप्पा लाईन लेन चांगली हाताळलीच जाते. मोकळीकता दिली जात नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस ही पाहू शकता समोर ठेवला होता, पडल्यानंतर थोडीशी उचली प्राप्त करून दिली आणि गतीचा इथंही आपण पाहिलं तर प्रयोग केला गेला. व्हेरिएशन पाहायला मिळतंय आणि इथं मात्र निर्धावचे होते सांगता. आता मॅचमध्ये कुठेतरी औपचारिकता उरलेली पाहायला मिळते. खास करून मित कवाड बी या संघाने खरोखरच खूप चांगली फलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी प्रशंसाजनक पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज अतुल टन होतंय. यावेळेसही खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अतिशय भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळते. जणू काही वेगावरती स्वार होणारा गोलंदाज पाहायला मिळते. एकच धाव मिळते. एकापेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या एकने पुढे सरकते. 14 धावा. 51 धावांचं लक्ष्य होतं. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 37 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू आता मात्र कार्पेटच्या साने चेंडू ऑन साईडला येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेवरती समाधान कारण माहिती आहे आता मात्र कुठेतरी आपला सामना जो आहे तो हातातून निसटताना पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक विजयाचं समीकरण जे आहे ते 36 धावांचं म्हणजेच प्रति चेंडू मागे तुम्हाला षटकार खेचावा लागेल तेव्हा कुठेतरी मॅचमध्ये आपण वापस येऊ शकतोय. निश्चित खेळामध्ये हार जीत हा खेळाचा पार्ट आहे. परंतु त्या खेळाला न्याय देण्यासाठी समोर टार्गेट मोठा असला तरी परंतु समोरच्या टीमला जिंकताना मात्र घाम फोडणारं काम आपण करणं गरजेचं असतं. तो काम इथं पाहायला मिळत नाहीये. खास करून पुंडास या फलंदाजांकडून गोलंदाजी खूप चांगली आहे कारण अतिरिक्त चेंडूचा एकही भरणा पाहायला मिळालेला व्हाईट नोची हाताळणी पाहायला मिळाली नाहीये. कसून गोलंदाजी पाहायला मिळते. वैभव येतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये खास करून आपण जर पाहिली तर सुरुवात चांगली करून दिली. किरण यांनी इंजर्ड होते आणि इंजर्ड असून सुद्धा ही गावासाठी खेळ करण्यासाठी आपण पाहिलं तर आले होते आणि चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्या बॅटमधून आपल्याला 4 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग. त्याच जोरावरती आपला संघ जो आहे तो मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामागे 2 चौकार जरूर गेले होते. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर अतुल यांनी खूप चांगली कामगिरी केली. कुठल्या प्रकारची मोठी बाउंड्री लागू दिली नाही. यावेळेसही पाहू शकता आपण चेंडू मात्र बॅटला चाटून जातोय. पॉईंटच्या रिझनला इथेही एक धाव घेतली जाते. आता मात्र आपण जर पाहिलं ना तर स्ट्राईक रोटेट करून दिलेच जाते. प्रत्येकाला बॅटिंग कशी मिळली जाते त्या पद्धतीने एकच धाव कारण सामन्याची औपचारिकता इथं उरलेली आहे. कारण येणारे 5 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. आशा सोडायची नसते जोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे. इथं मात्र आशा पूर्णपणे सोडलेली आहे. निश्चित मैदानात हरलेला चालतोय परंतु मनाने हरलेला चालत नाहीये. मनाने हरताना पाहायला मिळते आपल्याला पुंडास संघ या ठिकाणी. बघा लकीली चौकार सुद्धा मिळालेला आहे. धावा बनतील प्रयत्न करायला हवा आहे. प्रयत्नात अंती परमेश्वर ही बघतोय तुमची कामाची किंमत काय आहे ती. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर सहज सोप्या विजयाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळते. खास करून आपण पाहतोय मिस स्पोर्ट कवाड बी हा संघ. नेक्स्ट मॅच ही चांगली पाहायला मिळेल आपल्याला. जानमान कोणी वर्सेस एनआर बोरपाडा. दोन्ही संघ ताकदवर आहेत. फायनलिस्ट टीम आहेत दोन्ही संघ आणि त्यातली शंकनाद या टुर्नामेंटमध्ये सुद्धा चांगला पाहायला मिळेल नो डाऊट. नवीन फलंदाज मिथिल येतोय. आपण पाहिलं तर या मॅच मधील 3 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. औपचारिकता ज्याला म्हटलं जातं खेळाची पूर्तता करण्यासाठी नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. चांगली मॅच जानमान खुनी आणि एनआर बोरपाडा या ठिकाणी आपण पाहू शकता. निर्धावजी होते इथेही सांगता. वैभव हे चांगला चेंडूचा हाताळणा करतोय. भलं मोठं आव्हान असल्यानंतर कितीही चांगली टीम असली तर ती कुठेतरी कमजोर होते कारण मनावरती तो प्रेशर असतं. एवढ्या धावा आणि तेच काम इथं पाहायला मिळालं. यावेळेस उडवलाय जरूर
हाही मिस्टाइम झालेला आहे. रनिंग कॅच उत्तम झेल पकडला गेला आहे. अजून एक फलंदाज फेल ठरतोय. पाहतोय या इनिंग मधील अर्थात या मॅच मधील शेवटचा चेंडू आपल्याला फेकताना पाहायला मिळते. तर जाताना पुन्हा संघाने मायशेंगशी संपर्क साधायचा आहे. प्लीज सहकार्य करा. या वेळेस आल्या आल्या चांगला फटका खेळण्याचा इथे प्रयत्न, परंतु इथेही चेंडू मात्र सीमा पार जात नाही. अजून एक फलंदाज होतोय बाद. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एनआर बोरपाडा संघास विनंती आहे. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातो किरण यास, ज्याने 9 चेंडूंमध्ये 29 धावांची बहारदार खेळी केली आणि सामन्याला एका हाती आपल्या हातामध्ये घेऊन ठेवलं गेलं. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी किरण. किरण आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे प्लीज. पुंडा संघाचा संघनायक प्लीज मायशांशी संपर्क साधायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. किरण प्लीज आपण यायचं आहे. थोडी घाई करा, स्पीडअप करा. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणही लगेच लावून घ्या. एनआर बोरपाडा संघाला विनंती आहे. किरण प्लीज थोडा स्पीडअप करायचा आहे. खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 षटकार पाहायला मिळाले. तर सन्माननीय राजेजी चालके साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने खरोखरच खूप चांगली फलंदाजी केली, आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि अंतिम क्षणामध्ये विजय संपादन केलं असा किरण. आणि किरणसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. क्या बात आहे. कारण तब्येत बरोबर नसतानाही गावासाठी खेळ करण्यासाठी ते उपस्थित झाले. तर चालू असलेला सामना पाहायला मिळतोय जय हनुमान खोनी वर्सेस एनआर बोरपाडा. ज्यावेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मोनिस पाटील यांच्या आवाजाने आपण या सामन्याचं धावतं विवरण ऐकूया. गो टू कॉम बॉक्स. धन्यवाद. कार्यासाठी त्यांनी कसली कंब